10,000 जणांना मिळणार रोजगाराची संधी. आमदार यड्रावकरांच्या पाठपुराव्याला मोठं यश. टाकळी येथे MIDCसाठी 47.63 हेक्टर जमीन मंजूर. शिरोळ तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी सातत्यानं पाठपुरावा करणारे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नांना मोठं यश मिळालेलं असून मौजे टाकळी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उभारणीसाठी 47.63 हेक्टर शासकीय आणि गायरान जमीन उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामुळे शिरोळ तालुक्याच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा झालेला असून रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. मौजे टाकळी येथील गट क्रमांक 1350 मधील 12.86 हेक्टर गायरान जमीन, 15 हेक्टर शासकीय जमीन तसेच गट क्रमांक 1994 मधील नव्या 19.77 हेक्टर गायरान जमीन अशा एकूण 47.63 हेक्टर क्षेत्रावर नव्या MIDCची उभारणी होणार आहे. या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक आकर्षित होऊन स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान शिरोळ तालुक्यात स्वतंत्र MIDC उभारण्याचे आश्वासन आमदार यड्रावकर यांनी दिले होते आणि त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योग आणि महसूल विभागाकडे सातत्यानं पाठपुरावा करून त्यांनी हा विषय मार्गी लावला. अखेर मंत्रिमंडळाच्या मंजुरीमुळे त्यांच्या शब्दाला प्रत्यक्षात मूर्त स्वरूप मिळालेलं आहे आणि या MIDCमुळे सुमारे 10,000हून अधिक युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यासोबतच महिलांसाठी गारमेंटच्या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. नुकतेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महिलांसाठी स्वतंत्र गारमेंट क्लस्टर योजना मंजूर करण्याची ग्वाही दिली. या क्लस्टरमुळे हजारो महिलांना त्यांच्या परिसरात रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. याबाबत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र MIDCची आवश्यकता होती. तालुक्यातील युवकांना रोजगारासाठी दूरवर जाऊ लागे नाही, तसेच महिलांना स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा प्रयत्न केला. MIDCमुळे उद्योग, रोजगार आणि आर्थिक विकासाचा नवा अध्याय सुरू होईल. गारमेंट क्लस्टरमुळे महिलांच्या हाताला काम मिळून हजारो कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. टाकळी MIDC आणि प्रस्तावित गारमेंट क्लस्टरमुळे शिरोळ तालुक्यात उद्योगांची नवी दालने खुली होणार आहेत. युवकांसाठी रोजगार, महिलांसाठी स्वावलंबन, तालुक्यासाठी आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग या निर्णयातून खुला झाला आहे. या ऐतिहासिक निर्णयानंतर आमदार यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.